हाय नमस्ते. चला असे सहज बसले होते, म्हटलं काय आता जे नाही का सबस्क्रायबर फॉलोअर्स जे क्वेश्चन विचारतात त्यांच्यावरच मग मी त्यांना उत्तर देते, व्हिडिओ असतात. तर असंच एका सबस्क्रायबरचा प्रश्न होता की नाही का मॅडम की साईज मॅटर करते का आपल्याला, एखाद्याला म्हणजे नाही का कमी साईज असेल तर आपण करू शकतो का, म्हणजे एखाद्याला खुश करू शकतो का कमी साईज असेल तर. असा न्यूनगंड आहे, म्हणजे त्याच्या मनात भीती की नाही का खूपच मोठंच असावं लागतंय खूपच मोठंच पाहिजे, साईजच मोठी पाहिजे. आता कशाची साईज, पेनिस समजलं ना तुम्हाला. तर आपण म्हणजे त्याच्यात थोडासा न्यूनगंड आहे त्या मुलाच्यात. तर नॉर्मल नाही का, नॉर्मल चारच्या पुढं जी साईज असते ती नॉर्मलच असते. ओके. आता मी पण स्टडी केलेला आहे या गोष्टीचे, खूप व्हिडिओ पाहिलेत म्हणून तुला मी माहिती सांगते. तर एक फ्रेंड म्हणून तुला कम्फर्टेबल वाटतं तर ऐक मग माझ्याकडनं कारण डॉक्टर्सकडं वगैरे खूप म्हणजे असं डॉक्टरांपेक्षा आपण व्यवस्थित ते आपल्या भाषेत सांगतो आणि त्यांच्या भाषेत एवढं मुलांना समजत नाही का. म्हणून आता हे सबस्क्रायबरला सांगते. तर 4च्या पुढं नॉर्मलच असते, असं काही नाही. साईज काही मॅटर करत नाही माणसाच्या शरीर संबंधात वगैरे. आपण जो नाही का परफॉर्मर करणारा आहे करताना त्याच्यावर डिपेंड असतं आपण कसा नाही का परफॉर्मर खेळ खेळतो. अर्थात ओरल नहीं क्या, ओरल ऊपर जो होता है ना उससे म्हणजे त्याच्यामुळे एखादी लेडीज उत्तेजित होते. सॉरी हिंदीमध्येच व्हिडिओ चालला आणि वरचेवर जो आपण म्हणजे हे करतो नाही का, वरचेवर जी क्रिया करतो लैंगिक ती इम्पॉर्टंट असते जेवढं तुम्ही करचाल. कारण स्त्रियांची पण ती जागा खूपच छोटीच असते तसं बघायला गेली तर. जसं नाही का एखाद्या पुरुष करत नाही का, तर खूपच स्त्री उत्तेजित झाली, खूपच उत्तेजित झाली, तिची इच्छा झाली आणि मग त्यावेळेस तो भाग किती पण मोठा असला तर जेवढं ते पुरुषाची पेनिस असेल त्या साईजचीच योनी साईज होते आकुंचन पाहून. आणि त्याच्यामुळे मग ती साईज त्यात ॲटोमॅटिक नाही का तेवढी साईज हीच होते नाही का, म्हणजे जागा तेवढी करून घेते जेवढी साईज असेल तेवढी. मग दोघं पण तृप्त होतात. असं नाही की बाई आता मोठाच एवढंच पाहिजे आणि तेवढंच पाहिजे, तसंच असतं. तसं महिलांचं पण तसंच असतं. साईज नाही का कुणाला अनकम्फर्टेबल वाटतं कधी कधी. आपले नाही का खूपच छोटे हे आहेत नाही का, स्तन खूप छोटे आहेत असं कधी कधी वाटतं. तर तसंच पुरुषांच्या बाबतीत पण होतं, पुरुषांना पण तसं वाटतं. तर असं तसं काही नसतं, स्त्रियांचं पण असतं. आता काय लहान ह्याच्या असणाऱ्या करू शकत नाहीत का, कामक्रिया करू शकतात ना, त्या पण एखाद्याला सुख देऊ शकतात, सॅटिस्फाय करू शकतात एखाद्या पुरुषाला. तसंच पुरुष पण स्त्रियांना खुश करू शकतात. असं काही नाही साईजच खूप आता मोठी पाहिजेत आता नाही का, एकदम मोठीच पाहिजे असं काही नाही. तर तुझी किती आता मला काय माहिती नाही बाबा तरी पण मी तुला एक सल्ला देते, ॲडवाईस, की नाही का आहे त्यात सॅटिस्फाय राहा. कारण कसं ह्यात काय आपण नॅचरल असतो, ह्यात काय आपण बदल करू शकत नाही. त्याच्यावर म्हणजे बाकीच्या गोष्टी तू चांगल्या ठेवू शरीराच्या, तुझं असं नाही का स्टॅमिना वाढव, फिटनेस चांगली ठेव आणि नाही का दिसणे वगैरे हे पण मॅटर करते. चांगलं व्यवस्थित राहणीमान, जरी दिसायला जरी आपण नसेल तर एकदम स्मार्ट व्यवस्थित राहू शकतो.
त्याच्यावर पण महिला इम्प्रेस होतात. तुझं तेच पाहिजे असं काय नाही, बाकीच्या गोष्टी तू करू शकतो चांगल्या, एखाद्या स्त्रीला इम्प्रेस करू शकतो. आणि तिला जास्तीत जास्त ज्यावेळेस उत्तेजित करण्यासाठी तुला बाकीच्या शिकावी लागेल, कामगिरडा वगैरे, फोरप्ले वगैरे, असं सगळे जरा व्हिडिओ बघ आणि जरा अनुभव घे. अनुभव घेतला म्हणजे तुला कळल. ओके, तर कुणी असा न्यूनगंड बाळू नका. आमचं हे छोटं तेच छोटं, आता आमचं हे आहे म्हटल्यावर आम्ही काय पटवू शकत नाही, आमचं काय होणार का नाही, मग असं न्यूनगंड मुलांमध्ये येतो. पण तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते, जर एखाद्या स्त्रीला उत्तेजित करता येत असेल, कसे उत्तेजित करायचे त्याच्यासाठी बरेच व्हिडिओ वगैरे इन्फॉर्मेशन आहे यूट्यूबला, पण तुम्ही बघू शकता कम्प्लिटली. नाही का, उत्तेजित कसं करायचं त्याचे व्हिडिओ बघू शकता तुम्ही. काय सांगत होते बाई मी, थांबा एक्झाम्पल बोन्याचं सांगत होते ना. हां, आता एखाद्या बोन्याचं तर किती छोटा असेल विचार करा, म्हणजे आता सगळ्या मोठं पण असू शकतं असं काय नाही. तर आता समजा आपण एक छोटंसं आहे म्हणजे उंचीनं कमी असं धरूया, आणि त्याचं खूपच छोटं आहे पेनिस, खूपच छोटं आहे, तर तो सुद्धा व्यक्ती एखाद्या आता माझ्या एवढ्या उंच स्त्रीला तो सुद्धा खुश करू शकतो, त्याला जर ती कला येत असेल तर उत्तेजित करायची. ओके, म्हणजे साईज मॅटर करत नाही, त्याची जेवढी साईज आहे तेवढी साईज होणार ॲटोमॅटिकली त्या व्यक्तीची. समजलं तुम्हाला एक्झाम्पल? तर आणखी काही तुमचे प्रश्न असतील तर विचारत जावा, असं काही नाही. लैंगिक शिक्षण काळाची गरज आहे, आणि बऱ्याच गोष्टी माहीत नसल्यामुळं मुलांमध्ये आत्मविश्वास कमी होतो, आणि सगळं चांगलं असताना सुद्धा त्यांच्यात एक असं वाटतं की आपल्याच्यात काहीतरी कमी, आपलं काय होईल का नाही. आता एखादा तो सुद्धा व्यक्ती खुश ठेवू शकतो कमी उंचीचा, तर विचार करा तुमच्यात तर मग कमी, तर तुमच्यात काही कमी. बरंच असं न्यूनगंड असल्यामुळं काय मुलं तर आहे ना सेक्शुअल ॲक्टिव्ह होत नाहीत खूप दिवस, आणि त्यांच्यात मग नैराश्य येतं, आणि लग्न झाल्यावर पण कुठं ना कुठं त्यांना अशी भीती वाटत असते की नाही का आपल्याच्यातच काय कमी का, कमी कुणाच्यातच नसतं. त्याच्यामुळं टेक इट इझी, डोंट टेक काय म्हणतात टेन्शन घेऊ नका. 4च्या नंतरची तर नॉर्मलच असतील, 4पेक्षा कमी असेल तरी पण काही टेन्शन नाही. ओके, आणि असं नाही की आपण खुश करू शकत नाही, खुश करू शकता तुम्ही पण. त्याच्यामुळं तुम्ही नाही का स्वतःला कमी समजू नका. ओके, बाय. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, आवडल्यास कमेंट्स करा, आणि पुढे आणखी काही तुमचे असतील तर मग आणखी काय कमेंट्स करा, काय तुम्हाला त्याच्यावर टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असतील तर. ओके, बाय, सी यू.